पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। माओवाद्यांच्या संघटनेच्या निर्मितीला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर आजपासून माओवाद्यांचा गडचिरोलीसह देशभरातल्या माओवाद प्रभावित भागामध्ये विलीनीकरण सप्ताह सुरू आहे। नक्षलवादापासून माओवादापर्यंतच्या प्रवासात 21 सप्टेंबर 2004 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन नक्षलवादी संघटनांच्या एकत्रीकरणानंतर भाकपा माओवादी ही नवी संघटना अस्तित्वात आली। गेल्या 20 वर्षात शेकडो जवान या संघटनेच्या हल्ल्यात ठार झालेत। अनेक नागरिकांचे बळी गेले तर माओवादी संघटनेचं नेतृत्व बदलही झाला। सुरक्षा दल माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक असल्याच्या पार्श्वभूमीवर हा विलीनीकरण सप्ताह होत असून संपूर्ण दंडकारण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। पीपल्स वॉर ग्रुप आणि MCC म्हणजे माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन नक्षलवादी संघटनांचं एकत्रीकरण 21 सप्टेंबर 2004 ला झालं। या एकत्रीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका चेरकुरी राजकुमार उर्फ आजाद आणि मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपतीने बजावली होती। आता गणपती हा मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे आणि माओवाद्यांची सर्वोच्च केंद्रीय समिती त्यावेळी अस्तित्वात आली होती, ज्याची सूत्रे सरचिटणीस पदाची गणपतीकडे देण्यात आली होती। आता 20 वर्ष या संघटनेला निर्मितीला आज पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर खूप मोठ्या घडामोडी गेल्या काही दिवसात घडलेल्या आहेत। 2012-13 पर्यंत ही संघटना आक्रमक होती। शेकडो जवानांना ठार करण्यात आलं होतं, काही नेत्यांना ठार करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात स्थानिक आदिवासी दंडकारण्यातले दोन्ही बाजूने ठार झाले होते। हा रक्तरंजित संघर्ष मध्य भारताचा दंडकारण्यातला खूप मोठा संघर्ष होता, ज्याला भारताचा आंतरिक धोका असंही म्हटलं गेलं होतं। आत्ता मार्च 2026 पर्यंत हे माओवाद संपुष्टात आणण्याचं धोरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर काही दिवसात घडलेल्या घडामोडी आपण बघितल्या तर बसवराजूसारखा माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीचा प्रमुख, माओवाद्यांच्या देशभरातल्या संघटनेचा प्रमुख हा गेल्या 21 मे रोजी मारला गेला होता। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरात 10 मोठ्या चकमकींमध्ये 400 पेक्षा जास्त माओवादी ठार झालेले आहे। संघटनेसाठी गेल्या म्हणजे 1975च्या काळात ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप सुरू केलं होतं, तेव्हापासून आत्तापर्यंतचा हा सगळ्यात कठीण काळ माओवादी संघटनेसाठी आहे। कारण कुठंतरी दंडकारण्यामध्ये त्यांचा जनाधार पाहिजे तेवढा जो होता सुरुवातीच्या काळातला, तो आता कुठेतरी कमी होत आहे का, असं प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घडामोडी घडत आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।